सर तुमचं खूप खूप अभिनंदन पुणेकरांच्या वतीने. काल जे चित्र पाहायला मिळालं ना पुणेकरांना हायसं वाटलं. धन्यवाद. ते ॲक्च्युली क्रिमिनल्सचे विरुद्ध कायद्याची दबाव असणे गरजेचे असते. सर्व जे टॉप क्रिमिनल्स आहेत त्यांचे डोजियर्स अपडेट करायच्या दृष्टिकोनातून इथे बोलवण्यात आला होता आणि सर्वांचे डोजियर्स अपडेट करण्यात आलेली आहे. त्यांना स्पष्ट अशी सूचना, संदेश, ताकीद देण्यात आलेली आहे की कायद्याचे उल्लंघन कोणाकडून होऊ नये आणि जर कायद्याचे उल्लंघन झाला तर अत्यंत गंभीररीत्याने पोलीसकडून दखल घेऊन कडक कारवाई करण्यात येईल. याच्यात सगळे गुन्हेगार होते, कुठल्या याच्यातले होते आणखी? जे काही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहे, गँग्सचे काही ॲक्टिव्ह सदस्य आहे, इतर रेकॉर्डवरचे आरोपी आहे, मर्डरचे गुन्ह्यांमध्ये बेलवर सुटलेले असतील, काही लोक MPDA वरून डिटेन्शन काल पूर्ण केल्यानंतर बाहेर पडले असतील, MCOCमध्ये बेलवर असतील, जे कोणी रेकॉर्डवरचे आणि ॲक्टिव्ह क्रिमिनल्स आहेत ज्यांच्यामुळे शहराची एकंदरीत शिस्त आणि डिसिप्लिनवर विपरीत परिणाम पडत आहे, असे लोकांना आयडेंटिफाय करून बोलवण्यात आलं. बरेचसे काही पोलिसांच्या बदल्या नाही, त्यामुळे पोलीस आणि गुन्हेगारांमध्ये काही लागेबांधे सुरू होतात. या हिशोबाने आपण काही प्लॅन ऑफ ऍक्शन सुरू करतो. नाही, अशा प्रकारचे लागेबंदी म्हणजे पोलिसांचे काही दोष नाही आहे, परंतु काही क्रिमिनल्स असतील जे नेहमी पोलिसांना अटक होत असतील, जेल जात असतील आणि त्यांना असं वाटत असतील की काही ते विशेष काही अडचण त्यांना वाटत नसतील, तर त्यांना अशा स्पष्ट सांगण्यात आलेली आहे की कायद्याचे पूर्णपणे इम्प्लिमेंटेशन, एन्फोर्समेंट करण्यात येईल आणि कोणीही हे ते कम्फर्ट लेवलमध्ये राहण्याची हे गलतफहमी कोणाला राहू नये म्हणून अशा प्रकारची ही मोहीम घेण्यात आली. काही कर्मचारी 5 वर्षापासून एकाच ठिकाणी ठाण मांडून आहेत, त्यांचे बदल्याचे आदेश निघतात असं आम्ही ऐकलं. काय म्हणतात? ती आमचे इंटरनल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टी आहे. पोलीसमध्ये बदली आणि ड्युटी रोटेशन हे एक क्रमप्राप्त आहे. ते काही काळात जर झाली नसतील आणि असे लोक एका ठिकाणी असतील ते प्रशासकीय दृष्टिकोनातून आणि त्यांचे स्वतःचे दृष्टिकोनातून पण हे योग्य नसते. तशा प्रकारचे रोटेशनची कारवाई करण्यात येईल. इलेक्शनच्या तोंडावर हे जे गुन्हेगार मंडळ आहेत हे राजकारण्यांसोबत जाऊन फोटो काढतात, त्याचं सोशल मीडियावर त्याचे रील्स बनवून मिरवतात, आपला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, पोलिसांवर दबाव आणतात किंबहुना तसं करून. पण तुम्ही ते सगळ्यांना काल फॉलोइंग लाईनमध्ये ठेवलं होतं, काय मेसेज द्यायचं? नाही, क्लिअर आहे. क्रिमिनल्स आहे. क्रिमिनल्स कोणता पक्षचे नसते, क्रिमिनल्स कोणा धर्मचे नसते, क्रिमिनल्सला काही दुसरा हे नसते. क्रिमिनल्सचे पूर्ण ते क्रिमिनॅलिटीवरच त्यांचे सगळे अवलंबन असते. ते क्रिमिनॅलिटीवर पोलीस कारवाई करतील ही स्पष्ट सूचना सर्वांना देण्यात आलेली आहे. सर तुमची कार्यपद्धती मला माहिती, मी सोलापुरात बघितलेली. आता पुण्यात आलेल्या आहेत. पुण्यात आणखीन 1-2-3 आव्हानामध्ये सायबर क्राईम खूप वाढतोय आणि ही नवीन रायझिंग स्टार एक नवीन फंड आहे. ह्या गुन्हेगारांच्या गँगस्टरमध्ये नवीन मुलांना उचलायचं, रॉ मटेरियल उचलायचं आणि त्यांच्याकडून गुन्हे घडून आणायचे. ते कसे घडून? मी सर्व दृष्टिकोनातून जी काही आम्हाला प्रोफेशनल मॅन्डेट आहे ते आम्ही पूर्ण प्रामाणिकतेने आणि मेहनतीने आमचे पूर्ण पुणे शहर पोलीस दलाचे अधिकारी कर्मचारी काम करतील. त्यांना काय काय विषयावर कॅपॅसिटी बिल्डिंगची गरज आहे, काय ट्रेनिंगची गरज आहे, प्रायव्हेट एक्सपर्ट्स ला इन्व्हॉल्व करायची काय गरज आहे, सगळ्यांची स्टडी करून आवश्यक प्रमाणे उपाययोजना करण्यात येईल. सायबर गुन्हेगार विशेष करून तुम्ही सांगितले ते ट्रेनिंग, आमचे अधिकारी कर्मचारीचे ट्रेनिंग, काही नवीन सॉफ्टवेअर्सची गरज असतील ती घेऊ. त्यांना कसे आणखी इफेक्टिव्ह आणि स्ट्रॉंग करता येईल त्या दृष्टिकोनातून ऑलरेडी आमची चर्चा सुरू झालेली आहे. काही ना काही उपाययोजना त्याच्या विषयावर आम्ही लवकरच जाहीर करणार. हे होते पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार सर. एक सिंघम ऑफिसर कसा असतो हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि पुणेकर निश्चितच त्यामुळे एक आश्वस्त झालेले आहेत. आल्याला त्यांनी जी धडाकेबाज कारवाई सुरू केली, निश्चितच त्याचं पुणेकरांकडून स्वागत होतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.